जय जय हे भारत देशा या कवितेमधून कवी मंगेश पाडगावकर यांना आपल्याला काय सांगायचं आहे? कोण उत्तर देईन? मुली नाही, मुलामधून नाही का कोण? हा तू सांग. या कवितेमध्ये कवी मंगेश पाडगावकर या देशातील देशप्रेम एकात्मता हे दाखवून दिले. भारतातील लोकांवर ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात अत्याचार केले होते, तरी पण भारतातील लोकांनी देशप्रेम दाखवले. अर्धनिर्ध सांगितलंस, पण प्रयत्न चांगला होता. पण अभ्यास करतोस, चांगली गोष्ट आहे. बस. थँक्यू सर. इकडे लक्ष द्या. 5 मार्काला या कवितेवर प्रश्न विचारला जाईल. सगळ्यांनी याची तयारी व्यवस्थित करा. काय करायला ते? तिची स्टाईल आहे ती. जे पण अरे मुलगा सांग तिला की, propose कसं करतो का, उठवणार आहेस? तिच्या समोर असं बसते आणि त्याला म्हणते मला हात न लावता उठव. जर उठवलं कसं उठवणार आहेस तर ती मला? होकार देणार. पण बोल आजपर्यंत की. कोणीच उठवलं नाही तिला. असं का? सांग की, कसं उठवणार आहेस? अरे यार कुठं निघाला? तिला उठवायला. काय झालं? मी उठू का? जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. तव शिव नामे जागे, तव शिव आशीष ऐक ना समाधान, ऐक ना.
समाधान, ऐक ना. सम्या, मला माफ कर. मला तुझ्यासोबत तसं नव्हतं करायचं. मला माफ कर प्लीज. सम्या, समाधान, ऐक ना. आय लव्ह यू. थांब. सम्या, मला माहिती आहे तू पण माझ्यावर प्रेम करतोस, पण आता तू माझ्यावर नाराज आहेस म्हणून मला टाळतोयस ना. हे बघ, मी माझ्या आयुष्यात प्रेम करायचं कधीच ठरवलं नव्हतं, पण तू मला भाग पाडलंस. आज जर तू मला न सांगता गेलास तर माझ्या आयुष्यात प्रेमाची काहीच जागा राहणार नाही. तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असशील. चांदणीचं रूप आरशाला लाजलं, पाहून त्या चांदणीला गालात हसलं. चांदणीचं रूप आरशाला लाजलं, पाहून त्या चांदणीला गालात हसलं. बेभानला रात्रीला मनाचं सोपान ऋणाचं वाचत पायात पैंजण पसरलं नभात कीर्तीचं चांदण. हे इश्काच्या रंगाला यालं याधान. हे इश्काच्या रंगाला यालं याधान. हे लय जीव झुरला
तुझ्यात विरला खुल्या रानामंदी पाखरू होऊन फिरला ही लई मन जपला रातीला जागला तुझ्या नादन जग सारई सरली मखमली स्पर्शान अंग सार मातन भिडला या नजरेला गोड तुझं हसन पसरलं ना भात फिरतीच चांदणा ही इश्काच्या रंगाला या धान इश्काच्या रंगाला या धान हो चंद्राची साथ जशी चांदणीच्या रातीला स्पर्श हा नवा तो आभाळ भरतीला हो जीवनाचं रान करीन तुझ्या माझ्या फिरतीला जीव जाईल जाऊ तुझ्याच संगतीला नाव तुझं मी काय रामभाऊ, बोला की. अरे पोरीच्या लग्नाचा काही विचार केलाय का नाही, का ठेवायचंय तसंच तिला? तसंच ठेवायला जमतंय का दादा? हां, चांगला मुलगा जर मिळाला टाकू की उरकून. एक पोरगा बघितलाय र, चांगला कमवणारा आहे, बघ जमतंय का? आता दादा, कमवणारं पोरग जर मिळालं तर कुण्या बापाला नको आहे? हां, पण हुंडा बी तसाच द्यावा लागेल. हा तेवढं मात्र आहे बघ, पण पोरगी सुखाने जगल. बघतो घरच्याला विचारून, विचार करून सांगतो. बघ कर विचार, हातात मग चांगलं स्थळ जाऊ देऊ नगस. बघ नाही नाही, चांगलं स्थळ आहे, असला योग तर होऊन जाईल. बर 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 बर. विचारच केला नव्हता की आपण प्रेम करू. पण मी केला होता ना. मी तुला पहिल्यापासूनच पसंत करायचो आणि तुझं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून मी काय काय कुठाने केले, काय सांगू तुला. काय सांगतोस? हा, तुला माहित आहे आम्ही तुला लाडाने काय म्हणतो? काय? कापूस. कापूस? का बरं? हा, तुला आठवते आपण गिरणीपाशी भेटलो होतो, माझ्या गालाला पीठ लागलं होतं आणि ते मी स्वतःच लावून घेतलं होतं तुझं लक्ष माझ्याकडे जावं म्हणून. पण मला बरं वाटतं
तू माझ्यासाठी शाळेत तर आलास. हो, तुला अभ्यासात हरवायचंय ना. मला हरवणं इतकं सोपं नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागेल. आता तुझ्यासोबत राहायचं म्हणल्यास ते तर करावंच लागेल, पण मस्ती पण करणार हा.